यंदा शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी महोत्सवाचं 426वे वर्ष असून नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांना आरोग्य, स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा आदी सुविधा देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे असे आवाहन आमदार विलास भुमरे यांनी केलं आहे। पैठण येथील नाथ समाधी मंदिरात शनिवारी नाथषष्ठी यात्रा महोत्सव पूर्वतयारी बैठक आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, विनोद बोंबले, नगराध्यक्षा विद्या कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नाथषष्ठी यात्रा महोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक पायी दिंडीने नाथनगरीमध्ये दाखल होतात। येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी रस्ते, स्वच्छता, आरोग्य, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाळवंट पात्र रिकामे करून वाळवंटाची स्वच्छता करावी आदी सूचना उपस्थितांनी मांडल्या। यावेळी आमदार भुमरे यांनी विविध खात्यामार्फत नाथषष्ठी यात्रा तयारीचा आढावा घेतलाय। तसेच यात्रा काळात वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी याबाबत सूचना केल्या। यावेळी आगार प्रमुख गजानन मडके, पंचायत समितीचे राजेंद्र कांबळे, गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण, सतीश आखेगावकर, राजेश कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पंडित किल्लारीकर, महावितरणचे सुजित वंगळ, पवन लोहिया, श्याम काळे, सुनील हिंगे, प्रशांत जगदाळे, स्वप्नील साळवे, जालिंदर आडसूळ, ज्योती काकडे, अजित पगारे, विजय सुते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। गौतम बनकर, एमसेन न्यूज पैठण, छत्रपती संभाजीनगर।